साईराम भावांनो, आपण आता निघालेलो आहे भावांनो रात्रीच्या हॉल्टवरून. मस्त जाऊया, नाश्ता वगैरे घेतला. नाश्त्याला मेथीचे पराठे वगैरे आहेत भावांनो. मेथीचे पराठे, दही, चटणी वगैरे मस्तपैकी एकच नंबर. चाललो नाश्ता घेऊन, आपली पालखीतच निघालेली सकाळीच. तर जाऊया पालखीजवळ, मला दाखवतो पालखीजवळ जाऊन. तोपर्यंत साईराम भावांनो, आपण आलो रात्रीच्या हॉल्टला. दुपारचा रात्रीचा आमचा आता फक्त एकच हॉल्ट आहे डायरेक्ट. तुम्हाला मागे दिसतोय तो, ही आपली तांबडी. विषय असा आहे की आपला दुपारचा जो हॉल्ट आहे तो पण हाच आहे, रात्रीचा पण हॉल्ट आहे तो हाच आहे. आणि इथे रात्री आपल्या पालखीचा बड्डे होणार आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपण या हॉल्टला येतो. 24 तारखेला आपल्या पालखीचा एक छोटासा बड्डे सेलिब्रेशन करतो. बाबांचा बड्डे बनवतो आपण. परत जेवणाची तयारी चालू आहे इथे. आणि आमचा भाऊ इथे चाय बनवतोय परत. बॉबी चायवाला, डॉली चायवाला, एक नंबर. कसा आहे मग भाऊ? चाय बनवण्यामध्ये एक्सपर्ट झाला आहे भावांनो इथे येऊन. एकच नंबर चाय बघा, मस्तपैकी चाय बनवलेला आहे. तर पिऊया. साईराम भावांनो, तुम्ही बघू शकता इथे आम्ही जेवणाला पाणी गरम करतोय आणि लोक इथे आंघोळीला पाणी. हा बघा, काय लेन देन नाही पालखीत भावांनो, तरी पण गरम पाणी द्या लोकांना. नखरे झेलतोय आम्ही. हा बघा, हा दुसरा आजके बद्दल साईराम एक बार काहीच कामाचे नाही, नुसतं गाडीमध्ये बसणार, झोपणार, काय बोला. आणि हा एक शताब्दी, हा बिचारा समजा नाईट वगैरे मारतोय. तिथे तोंड उघड रे. हा नुसता पिकनिक भावांना, नुसता पिकनिकसाठी आलेला आहे. पुढच्या वर्षी मी असं सगळ्यांना चोकडी मारणार आहे. त्या लोकांना बोलून पण काय वाटत नाही. इथे आम्ही लोक इथे एवढी मेहनत करतोय. ब्लॉग में डालूंगा भाई ये सब चीज में. अभी तू अबे जा रे, कोई भी बोल रहे ये सब डिलीट नहीं करवाऊंगा मैं, समझा? नहीं करवाऊंगा. किसको जलाने बोल रहे भाई तुम? अच्छा, तेल वाला भट्टी को जलाने तो बोल रहे तुम. बोलते कुछ जलाओ मत भाई इधर. ये आपले पांग्या, ओनली विमल लवर. आखोल आकर ना, ओनली विमल लवर. हैराम भावांनो, माझा भाऊ माझ्यावर रागवला होता, थोडा रुसला होता, म्हणून त्याला मी चहा पाजायला आणलाय. तो पण कुठला? ग्रॅज्युएट गुळाचा चहा, एक नंबर. आणि हाच आहे तो नमुना, तुम्ही बघू शकता. काय करणार, जीवलं काय शेवटी फायनली. इट्स माय ब्रो. चहा पी भावा, हा विषय ना भावा, चहा पिऊन घे. राम भावांनो, दुपारी आपल्या हॉलला पालखी वगैरे आलेली. आपण लस्सी पितोय. लस्सी पितोय. लस्सी आपल्याला कोणी पाजल्यामध्ये वडा साईनी लस्सी पाजली. राम भावांनो, त्या 500 जीपे कर ना. मस्त भाई लस्सी वगैरे पिऊया. नाही काय बोलायचं तुम्हाला? नकली लस्सी आहे. भावाला फॉलो करा, ऑन कॅमेरा बोल. झाडातून बाहेर ये. भावल्या महिन्यात झाडातून बाहेर आहे. तो पण ना झाड तोंडावर दिसतं भावा तुझ्या. भावल्या मेहनत करतो भाऊ आपला. लय स्ट्रगल आहे लय. तुम्ही भावना असे गरीब लोक मी संख्येन घेऊन चालतोय. तुम्ही बघू शकता. मी रस्त्यावरून उचलून स्टार बनवतो भावना. मी एक आपल्या बंडू साईनला दाखव. बंडू साईन बर्थडे भावा. तुम्ही काय लस्सी प्या तुम्ही. चेस. काल वहिनींचा बड्डे होता, तर त्यांनी पोरांना काय खर्च नाही केलाय. तुम्हाला काय भावांनो खर्च करायचा आहे ना? लस्सी देणार साई. लस्सी देणार आपल्या बंडू साईन. बंडू साईकडून लस्सी. आता बघा भावा, कॅमेऱ्यामध्ये आले, परत नाही बोललास तर परत लपडा होऊन जाईल. परत प्रॉब्लेम होऊन जाईल भाऊ. कॅमेरा चालू आहे भाऊ. हे बघ बोल भाऊ, देतोय का नाही? हे बघ, जबरदस्त ना, तुझी मर्जी. देतोय किती? एक मोज किती? हा साईराम. जावा भावानं दुकान. भावांनो आता जेवायला बसलेत सगळे मस्तपैकी. दुपारचं जेवण जेवतात. त्याला उभं केलं कारण की त्याने आयडी घातली नव्हतं म्हणून त्याला उभं केलं, नाव केलं. अंड्याचं आज काम करतोय. बरं वाटतंय बघून. साईराम. नली खाली. अरे यार मला बोल ना, तुझी सगळी कामं भावा. मी आलोच, उभी राहा. अरे काल मी त्या लोकांना उभं केलं, तू कोण आहे? साईनाथ महाराज की जय. इकडे बघा तू. हा, हे दोघं होते ते. माझा भाऊ माझी बघा मस्त मालिश वगैरे करतोय. साईराम बाबूबाय. साईराम. मस्त सेवा चालू आहे माझी. डोकं दिवस आंघोळ केला नाही. हा, साईराम पब्लिक बघते, मी रोज आंघोळ करतो म्हणून. आता आम्ही जेवायला बसलोय सगळे सेवाराम. हा एक पदयात्री बसले आमच्यात. की इथे आज आमचा रात्रीचा पण हॉल्ट आहे भावांनो. आपली टीम
टीम आपली मस्तपैकी पाडलेली आहे इकडे. 3 टीम झालेल्या आहेत आपल्या सगळ्यांचा. मी, राकेश भाऊ आणि अनिकेत झगडे आम्ही 3 कॅप्टन आहेत. आणि पहिला आमची दोघांची मॅच आहे, राकेश साईची आणि माझी. तुमच्या ग्रुपचं नाव काय टीमचं? साई 11. आम्ही साई यारीवाले. आता आपला टॉस पडतोय भावांनो. छापी आठ हां उडू आम्ही बोलू ना. आणि हा टॉस उडलेला आहे भावांनो. हेड्स बोललेलो आहे मी आणि पडलेला आहे भावांनो. काय पाहिजे. आणि जिथून साईंनी घेतलेले क्षेत्र रक्षण करणार बोलतात आणि आम्ही करणार बल्लेबाजी करेंगे. नो प्रॉब्लेम. कम ऑन टीम, गेट इट. कम ऑन टीम. हा आमचा प्लेयर होता. गौरवला फक्त 2 वडापावसाठी विकला गेलेला भावांनो. प्रूफ आहे मिसल पावसाठी. एकदम घाणेरडा प्लेयर आहे भावांनो. एकदम तोंड बघा बघू शकता. माझ्या क्रिकेट प्रेमी मित्रांनो, जर कधी कुठे क्रिकेट बॉक्स मॅच असेल टुर्नामेंट आणि जर कधी कुणाचा प्लेअर विकत घ्यायची पाळी आली तर या व्यक्तीला कैलास पटेल फुकटमध्ये पण घेऊ नका, कारण कुठल्याही कामाचा नाही आहे. साईराम एक नंबर. फाइनली बोल बिका है करे तू. बिका नहीं हूँ मैं. 1 ओवर 2 रन 2 विकेट. ये लोग ने मेरा नाम खराब किया वो सामने वाली टीम ने. हाँ मैं बिका नहीं हूँ मैं. बिका नहीं हूँ मैं. साईराम भावांनो. आणि आम्ही आता मॅच जिंकलेलो आहे फायनल. माझ्या टीमनी फायनल पण मारलेली आहे भावांनो. काय नाही भावांनो. आणि आपण बघूया जो आमचा प्लेअर होता विकला गेलेला होता तो आमचा प्लेअर या मॅच मध्ये चांगला खेळला. प्रकारे झाली. आमचे अमित भाऊ हे जे आमचे अमित भाऊ आहेत त्यांनी बॉलिंग चांगली प्रकारे टाकली. 3री ओव्हर मॅडन टाकली. त्यांनी 3-4 विकेट घेतले. आणि हे जे आहेत कैलास पटेल यांच्यावरून ते दिसत पण नाही तो. अंधार पडल्यामुळे काळोखात बॉल दिसला त्यामुळे 1-2 विकेट पडल्या. 2 रन दिले चुकून. हा आता दिसतोय फ्लॅश मारल्यावर. चुकून यांच्यावरून 1-2 विकेट यांना भेटले. पण तरी माझं म्हणणं एकच आहे, कधी कुठे मॅच असेल तर ह्याला घेऊ नका. ऑर्गनायझर वगैरे ओम साईराम पदयात्री मित्रमंडळात आपण जी पालखी सोहळा आयोजित करतो त्या निमित्ताने आपण आज आपल्या पालखीचा वाढदिवस आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजता आपला मुक्काम होतो. तिकडे रात्री आपलं हे बघू शकतो आपण. ते आता त्याच्यात आपल्या पालखीचं रात्री वाढदिवस साजरा आपण करणार आहोत. पण लोकांचा 10 दिवस झालेला चालून त्रास, जो त्याला त्रास होतात, वेदना होतात, त्यातून थोडं त्यांना विरंगुळा मिळावा म्हणून आमच्या अनिकेतची झगडे साहेब यांनी आपण दरवर्षी ते टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो. त्यात आपण आज उत्कृष्टपणे खेळलेलो आहोत. तर सगळ्यांचा थकवा दूर झालेला आहे. त्यामुळे आपण अनिकेत झगडे यांचं स्वागत करूया. आणि तसेच आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय कैलासजी पटेल म्हणजे अध्यक्षांच्या अगोदर जे काही पालखीचे निर्णय असतात महत्त्वाचे त्याचा पूर्ण अधिकार हा मंडळातर्फे दिला आहे. टुर्नामेंट ऑर्गनायझर फटाके फोडल्या. आणि आपल्या मंडळाचे लोकेची झिंगाडे साहेब त्यांचे सत्कार करतील. भाई जिंकलेला मॅच कॅप्टन. तसेच आपल्या मंडळातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे आमचे आशुतोष साहेब. दरवर्षी आपल्या मंडळासाठी त्यांच्याकडून ट्रक हे दोन्ही त्यांचे पिकअप आहेत, त्यांचा ट्रक आहे. पण ते आपल्यासाठी दरवर्षी त्यांचा टेम्पो ऑर्गनाईज करून आपल्याला देतात. आपल्या मंडळाचे आज जी मॅच झालेली आहे त्यात एक कॅप्टन होते, पण त्यांच्याकडे कॅप्टन हे नावाची फक्त पद होतं. बाकी सगळ्यांनी जी मेहनत केली हे फक्त फुकटच्या श्रेय घेणार आहेत. त्यामुळे आपण त्यांना आता एक फुलाची पाकळी देऊया. फुलाची पाकळी लवकर द्यावा.
साईराम भावांनो नाश्ता किया ना भाई हा केला भाई भावा त्याला चालत ना नाश्ता दूध नाश्ता अनिल बिग्गी आता ना भाई नाश्ते में ये बघा भावानं नाश्ता केला आहे लस्सी पण पिली भावा तू फक्त एका समोसासाठी तू टिंबरवर गद्दारी केलीस भावानो केक कापायचा आपला प्रोग्राम चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता सगळे बसले पूर्ण आपली साईराम कंपनी आणि हा तुमचा भाऊ सात सहा दिवसात माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि ती इतक्या मोठ्या घरात गेली आहे. मी जितकं कौतुक करू या नातांचा या पालखीचा फार कमी आहे. याची सारखी श्रद्धा कुठेही भेटणार आणि मानाची पालखी आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास करा एकदा हिच्याकडे मागून तरी बघा. बाबा सगळ्यांसोबत आहे आणि नेहमी राहतो. बोला ओम साईराम साईराम पदयात्री के साथ शिरडी वही आते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं। ओम साईराम तेव्हा बाबांच्या तयारीसाठी सगळे लागलेले आहेत. आज बाबांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने गुलाबजामुन पनीर पुलाव ह्या सगळ्या प्रकारचे सगळं जेवण आपण बनवलेलं आहोत आणि बाबांच्या पालखीचा केक. ओम साईराम पदयात्री मित्रमंडळ वर्ष 17वे. सर्वांनी आवर्जून या आपल्या बाबांच्या पालखीला पुढच्या वर्षी ज्याला ज्याला जमेल त्या सर्वांनी यायचा प्रयत्न करा आपल्या बाबांच्या पालखीला. बाबांचा भोग घ्या. ओम साईराम.